आज आपण चॉकलेट केक करतोय। त्याच्यासाठी आपल्याला मैदा, दूध, पिठी साखर, रवा, बटर, मिल्क पावडर, तेल, ड्राय फ्रूट्स, कोको पावडर आणि व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एवढ्या सगळ्या वस्तू लागणार आहेत। ओके, तर आता आपण सुरू करू। लेट्स गो। सगळ्यात आधी आपण भांड्यामध्ये तेल घालू। हे तेल रिफाइंड तेल आहे, म्हणजे याला वास नाहीये। तेल आणि बटर दोन्ही अर्ध अर्ध घेतलेलं आहे। सगळ्यात आपण आधी तेल आणि तूप घातलेलं आहे भांड्यामध्ये। आता आपण दही घालू। हा एक आयटम राहिला होता वाटतं आपला, है ना? हा, दही, दही मिक्स झालाय। आपण याच्यात आता मैदा करू। मैदा आणि रवाई घाल। दूध घालू थोडं थोडं। आपण कोको पावडर घालू याच्यात। आता आपण याच्यात मिल्क पावडर घालू। आता साखर घालू। आपलं केकचं बॅटर आता तयार आहे। आता आपण कढई, गॅसवर कढई ठेवू आणि 10 मिनिटं हाय फ्लेमवर तिला तापवून घेऊ चांगलं। आता आपण केकचं भांडं तयार करून घेऊ। बटर आणि मैदा लावून आपण केकचं भांडं तयार करून घेतो। आता बटर लावून झालेलं आहे। आता आपण याच्यावर मैदा घालू आणि एकसारखं करून घेऊ। आपला केकचा टीन आता तयार आहे। आता आपण याच्यामध्ये केकच्या मिश्रणामध्ये आता आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून घेऊ। 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालू। बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घातल्यानंतर खूप जास्ती फेटायचं नाहीये। थोडंसं फेटल्यानंतर केकच्या टीनमध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊ।
आता हे केकचं बॅटर आपण याच्यात घालून घेऊ, भांड्यामध्ये ओतून घेऊ. आता हा केकचा टीन आपण टॅप करून घेऊ, म्हणजे याच्यातली काही हवा वगैरे असेल तर ती निघून जाईल. आणि याच्यावर आता ड्रायफ्रुट्स घालून आपण याला छान डेकोरेट करू. कढई चांगली तापलेली आहे. आपण हिला 10 मिनिटं हाय फ्लेमवर तापवून घेतलंय. आता हे केकचं भांडं आपण याच्यामध्ये ठेवून देऊ कढईमध्ये. आता गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा आता 30 ते 45 मिनिटापर्यंत बेक करायचा आहे. एक 20-25 मिनिटं झाल्यानंतर आपण बघू, चेक करून घेऊ एकदा आपला केक कुठपर्यंत आलाय का, झालाय की नाही आपण बघू. टूथपिक घालून बघू आपण झालाय की नाही. टूथपिक क्लिअर निघाली आहे म्हणजे आपला केक झालेला आहे. आपला केक व्हायला साधारण 1 तास पूर्ण लागलेला आहे. 45 मिनिटात हा केक झालेला नाही आहे, याला 1 तास पूर्ण लागला. आता आपण गॅस बंद करू आणि केक बाहेर काढून घेऊ. झाला आहे. आता आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ. Cake is ready.